महाग स्किन केअर आणि तुमचं कॉन्फिडन्स ह्यामध्ये ॲक्च्युली काय सिमिलॅरिटीज आहेत, काय डिफरन्सेस आहेत. आणि स्किन केअर जर तुम्हाला एवढा कॉन्फिडन्स देत असता तर आपल्यापैकी कोणतीच मुलगी किंवा कोणतीच बाई इन्सिक्युअर कधीच झाली नसती. पण अजूनही आपण स्वस्त प्रोडक्ट घेतल्याने मी स्वतःची सेल्फ वर्थ कमी करून घेते आणि नमस्कार, खूप खूप स्वागत आहे तुमचं ग्लो विथ श्रेयमध्ये. माझं नाव आहे श्रेया. तर सगळ्यात पहिलं बोलूया, आपल्या स्किनला ना ब्रँडिंग कळत नाही. प्रोडक्ट मागवलं तर मला ऑलरेडी मी ते लावायच्या आधीच मला कॉन्फिडंट फील व्हायला लागतं की आय ऑन 7th क्लाउड, की मी हे प्रॉडक्ट घेतलंय म्हणजेच मी खूप काहीतरी भारी केलंय आयुष्यात आणि आता ते मी लावणार आहे म्हणजे त्याहूनही भारी मी करतेय काहीतरी. ह्या गोष्टी आहेत तुमच्या इमोशनल किंवा सायकोलॉजिकल थिंग्सकडे. आणि ब्रँड्स किंवा कुठलेही प्रॉडक्ट्स ह्या गोष्टीला एकदम परफेक्टली टार्गेट करतात आणि तुम्हाला ते बरोबर ट्रिक करून तुमच्याकडून ते प्रॉडक्ट्स बाय करून घेतात. अँड दॅट्स अ स्ट्रॅटेजी एव्हरीबडी इज अप्लाइंग नावडेज. आय एम नॉट ब्लेमिंग एनीबडी, बट आय एम जस्ट ट्राईंग टू मेक यू एज्युकेट अबाउट थिंग्स की तुम्ही ते ॲक्च्युली कितपर्यंत तुमच्या स्वतःपर्यंत येऊन दिलं पाहिजे. लक्झरी पॅकेजिंग, इन्फ्लुएन्सर्स युझिंग इट, किंवा नॅचरल एक्स्ट्रॅक्ट्स किंवा डर्मॅटॉलॉजीचं फ्रूट, ह्या ज्या गोष्टी आहेत, हे जे फॅन्सी टॅग्स आहेत, हे आपल्याला इतके अट्रॅक्ट करतात ना गोष्टींकडे की आपलं ब्रेन ऑलरेडी हे शब्द ऐकल्यावर एक डोपामाइन रिलीज करतो की हे आहे म्हणजे वाव, आय मीन वाव, आणि हेच म्हणजे खूप भारी आहे. आपल्याला ना खूप वेळा ते सेल्फ केअर वाटतं. आपल्याला वाटतं यार मी सेल्फ केअर करते, मी स्वतःसाठी एवढ्या छान गोष्टी घेते, मी एवढे पैसे स्वतःवरती स्पेंड करते आणि स्वतःसाठी मी करते, स्वतःसाठी जे जसं बोलतो आपण एक्सरसाइजला स्वतःला 1 तास तुम्ही नक्कीच द्या, तो 1 तास. तसं हे जे आपण आउट ऑफ दिस इमोशन जे आपण करतो ना, त्याला इमोशनल स्पेंडिंग असं म्हणतात. आणि सगळे ॲडव्हर्टायझर्स सगळे ह्या गोष्टीचा फायदा उचलतात आणि ह्यामुळे आपण खूप साऱ्या गोष्टी घेतो. हे खूप हार्मफुल आहे आणि हे आज सगळीकडे चालू आहे. मी पाहिलं पाहिजे की ॲक्च्युली इज दिस टार्गेटिंग माय इमोशनल बॅलन्स, इज दिस ॲक्च्युली टार्गेटिंग माय इमोशनल स्पेंडिंग, अँड इफ इट इज देन यू शुड स्टॉप इट राईट देअर. सी, तुमच्या कॉन्फिडन्सला बूस्ट करण्यासाठी तुम्हाला कुठलाही प्रॉडक्ट लावणं गरजेचं नाही आहे. ते तुमच्यात आतून असलं पाहिजे, ते तुमच्या एनर्जी थ्रू आलं पाहिजे, ते तुमच्या स्किल्स थ्रू आलं पाहिजे, तुमच्या प्रेझेंटेबिलिटीच्या थ्रू आलं पाहिजे. पण ते कधीच तुमच्या स्पेंडिंग थ्रू किंवा जे इमोशनल तुमच्या इन्सिक्युरिटीज आहेत त्याच्या थ्रू नाही आलं पाहिजे. सिम्पल एक्झाम्पल देते. एक मॉइश्चरायझर घ्या, एकदम सिम्पल, खूप कमी याचं, अगदी 10 रुपयाचं 50 रुपयाचं मॉइश्चरायझर घ्या छोटं, ठीक आहे. आणि एक खूप 2000चं अगदीच 5000चं मॉइश्चरायझर घ्या आणि तुम्ही ते लावून बघा. हे 1 आठवडा लावा, बंद ठेवा, हे 1 आठवडा लावा, बंद करा. यू विल सी तुमच्या स्किनमध्ये ना ह्या दोन्ही गोष्टींचा काहीही फरक नाही आहे. ह्या दोन्ही गोष्टी सेम आहेत. तुमची स्किन जर रिॲक्ट करत असेल तर ती इन्ग्रेडियंट्सला रिॲक्ट करत असते, त्या मॉइश्चरायझरमध्ये जे इन्ग्रेडियंट्स असतील त्यामुळे. जर तुम्हाला तुमच्या स्किनला सूदिंग वाटत असेल तर तेच इन्ग्रेडियंट्स तुम्ही 5 रुपयाच्या मॉइश्चरायझरमधूनही लावले ना, तुम्हाला सेम रिझल्ट भेटणार आहे. तुम्हाला काहीही वेगळा रिझल्ट भेटणार नाही आहे. तर ना लहानपणापासून शिकवलेलं असतं की कॉन्फिडन्स जो असतो तो अशा प्रॉडक्ट्समधून किंवा अशा गोष्टींमधून येतो. त्यासाठी पैसे खर्च करावे लागतात, मग तो आपण घेतो आणि मग आपल्यामध्ये तो येतो. असं हे जे आपल्याला शिकवलेलं असतं लहानपणापासून. ज्या पण मुली असतील ज्यांना पण माझा हा व्हिडिओ आवडला असेल, ज्यांना वाटत असेल की हो, हे माझ्यासोबतही झालं आहे, तर हे कधी झालं आहे, कसं झालं आहे आणि का झालं आहे, हे सुद्धा तुम्ही मला लिहून सांगू शकता. इफ दॅट ब्रँड इज सेइंग की ओ माय गॉड, इट्स सो नाईस, इट्स सो पिगमेंटेड, इट्स सो दिस, इट्स सो दॅट, अँड वी ॲक्च्युली टेंड टू टेक इट बिकॉज आपल्याला वाटतं मी पण जर लावलं तर मी तशी दिसेल किंवा मी तशी होईल. हे जे आहे ना, हेच टार्गेट करतात सगळे. चॅनल ह्यामुळे चालू केलं आहे की मला तुम्हाला राईट गोष्टींकडे घेऊन जायचं आहे. मी कधीही पुढेही, आत्ताही आणि मी कधीच लाईफमध्ये मी हे कधीच केलं नाही की बघा हे खूप चांगलं आहे, हे वापरा, आणि मी स्वतः ते वापरलेलं नाही आहे. किंवा एखाद्याला जर महाग प्रॉडक्ट्सच आवडत असतील तर माझा काही विरोध नाही. एखाद्याची चॉईस असू शकते की मला महागच गोष्टी आवडतात. पण माझा मुद्दा इथे असा होता की महाग गोष्टी घेण्यामध्ये, महाग दिसण्यामध्ये आणि ॲक्च्युली महाग वाटण्यामध्ये खूप फरक आहे. जर मी 2000ची सनस्क्रीन लावते आहे, ठीक आहे, आणि जर मला काहीच रिझल्ट दिसत नाही आहे, तर आपण स्वतःला एकदम पूर्णच फेल्युअर मानतो यार. बिकॉज आपल्याला असं वाटायला लागतं ना की जर मी 2000च्या सनस्क्रीनसुद्धा माझी स्किन फिक्स करू शकत नाही आहे, याचा अर्थ असा आहे की माझी स्किन फेल झाली आहे आणि माझी स्किन किंवा माझी सेल्फ वर्थच नाही आहे. आणि हे मी असंच नाही सांगत आहे, हे मी खरं सांगते आहे. खूप वेळा मुलींना हे वाटतं आणि
फक्त सनस्क्रीन बाबतीत नाही, इतर कुठल्याही प्रॉडक्ट्स बाबतीत वाटतं. आणि जे लोक ऐकत असतील त्यांनाही हे रिलेट तुम्ही लोक करू शकता माझ्याशी, की आपल्याला आपोआपच असं वाटायला लागतं की यार, जर एवढं महाग प्रॉडक्ट सुद्धा मला फिक्स नाही करू शकत आहे, तर माझी स्किन काहीच कामाची नाही आहे, किंवा माझं काहीच होऊ शकत नाही, माझ्यात तो कॉन्फिडन्स येऊच शकत नाही. आणि मला ही गोष्ट ॲड्रेस करायची होती आज व्हिडिओ थ्रू, की जर तुम्हाला महाग 2,000ची सनस्क्रीनसुद्धा जर तुमची स्किन फिक्स नाही करत आहे, याचा अर्थ असा नाही आहे की तुमच्या स्किनमध्ये काय फॉल्ट आहे. याचा अर्थ असा आहे की त्या सनस्क्रीनमध्ये काहीतरी इन्ग्रेडियंट्स आहेत जे तुमच्या स्किनसाठी चांगले नाही आहे, आणि तेच तुम्ही अगदी 400-300च्या सनस्क्रीन थ्रू सुद्धा फिक्स करू शकता, किंवा होम रेमेडीज थ्रू फिक्स करू शकता. त्याला तुमच्या सेल्फ वर्थची अटॅच करणं, किंवा तुमच्या कॉन्फिडन्सशी अटॅच करणं, किंवा तुमच्या कॅरी फॉरवर्ड नेचर जे तुम्ही प्रॉपरली जातात त्याच्याशी अटॅच करणं, हे फार चुकीचं आहे. आणि हे तुम्ही कधीच करू नका. जर आपण ते एक्सेप्ट केलं ना की मी इम्परफेक्ट आहे भाई, मी अशीच आहे, तर लोक नाही जज करत आपल्याला. ते आपल्या डोक्यात असतं की मी अशी आहे, मी तशी आहे, लोक मला हे बोलतील, ते बोलतील, ते बोलतील, ते बोलतील. कोण काही नाही बोलत, ते तुमच्या डोक्यात आहे. स्वतःच एक्सेप्ट करा यार, फ्लॉन्ट करा इनफॅक्ट ही गोष्ट. कोण काहीच बोलणार नाही तुम्हाला. आपल्याला असं वाटत असतं फक्त. त्यामुळे मी ॲक्च्युली ह्या सिरीज आणणार आहे. इथून पुढे तुम्ही माझ्या चॅनलवर हे असे व्हिडिओज एक्सपेक्ट करू शकता. जर तुम्हीही माझ्यासारखे असाल, ज्यांना इंटरेस्ट आहे स्किनमध्ये वगैरे, तर तुम्ही नक्की मला फॉलो करा. मी येऊ शकते इथे, मी दरवेळी नवीन प्रॉडक्ट की हे तुम्ही वापरा, ते तुम्ही वापरा, बिकॉज मी कुठल्या अथॉरिटेटिव्ह एका ह्याने तुम्हाला सांगते की तुम्ही हे वापरा, बिकॉज मी स्वतः ते वापरत नाही. मी जेवढं वापरत होते नाईट स्किन केअर, ते मी तुम्हाला दाखवलं. मी जे दिवसाचं जे काही मी मेकअप करत होते, गेट रेडी विथ मी ते पोस्ट करत असते, ते तुम्ही बघू शकता. एवढंच मी करते. मी असं हटके काहीही करत नाही, पण मी स्किन केअर खूप चांगलं करते. आणि मला तुम्हाला एज्युकेट करायचं आहे ह्या गोष्टींवरती. मला स्वतःलाही या गोष्टींवरती अजून जास्त एज्युकेट व्हायचं आहे, आणि एक अवेअरनेस दाखवायची आहे की we all are equal, we all are confident, and we don't need any trendy things to actually look good. I mean, if you like some product and if you're using it through ages and ages, it's okay. You don't have to try always some new products to actually look like something or be like something or carry that confidence into you. That's what I'm trying to say here. And तुमचं खूप 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 थँक्यू, तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण एंडपर्यंत बघितला असेल तर. आणि आय होप ह्याने नक्की तुम्हाला हेल्प होईल. सो नक्की फॉलो करा, नक्की शेअर करा, आणि आय होप दिस इज हेल्प यू अ लॉट. थँक्यू सो मच.